नमस्कार। राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। हा पाऊस पुढील 24 तासात पडेल। तर हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील, पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुमच्या येथील हवामान अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, गोंदिया, वारसावणी या भागात मुसळधार पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळेल। त्यानंतर भंडारा, नागपूर, उमरेड या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर गडचिरोलीमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर वणी, चंद्रपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पडेल। त्यानंतर अमरावती, वर्धा, अचलपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर यवतमाळ, कारंजा, अकोला, वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, परभणी, नांदेड, अकोला, जिंतूर, लोणार, जालना, माजलगाव, परळी या ठिकाणी आपल्याला पावसाची उघडीप दिसेल। तर केज, लातूर, पेठ, बार्शी, तुळजापूर, बीड, जामखेड, करमाळा या भागात सुद्धा पावसाची उघडीप दिसेल। तर छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, वैजापूर, श्रीरामपूर या भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलका पाऊस पडू शकतो। तर अहमदनगर, जामखेड, दौंड, करमाळा, बारामती, इंदापूर, जेजुरी, पुणे, खेड यानंतर इगतपुरीमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल। तर वाडा, पालघर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात ढगाळ वातावरण राहील व हलक्या सरी काही ठिकाणी बरसतील। तर साताऱ्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे फक्त विदर्भातील काही भागात आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। इतर ठिकाणी पावसाची उघडीप राहील व ढगाळ वातावरण होऊन हलक्या सरी तुरळक ठिकाणी बरसू शकतात। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।